पुण्यात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात जरांगे, सुरेश धस यांच्यासह देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले आणि एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। मी चाणक्य नाही, मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे। मला पक्षाने संधी दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे 40 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। महापालिकेची निवडणूक लवकरच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आजपासून भाजपचं राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे। नागपुरातील अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। मी नाराज आहे, भाजपमध्ये जाणार आहे अशा बातम्या बिनबुडाच्या असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। कुणाचं मंत्रिपद घालवून मला ते मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करणार नाही असं छगन भुजबळ म्हणाले। मुंबई महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक त्याबाबत संपन्न झाली। यावेळी महायुतीत आपल्याला किमान 60 जागा मिळाव्यात, अन्यथा स्वबळावर लढावं अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे केली। मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेत आता काही अटी घातल्या जाणार आहेत असं सांगितलं। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। अटी घातल्या तर महिला सरकारवर नाराज होतील असं ते म्हणाले। शिक्षण मंत्री दादा भुसे प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर संघटनेशी आज संवाद साधणार आहेत। शाळे व्यतिरिक्त शिक्षकांना दिलं जाणारं निवडणुकीचं काम असो किंवा सर्व्हेबाबतचं काम असो, त्यामुळे येणारा ताण आणि सध्याची शिक्षण पद्धती यावर चर्चा केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबरच शिक्षकांवर शाळे व्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलाय। शिक्षकांना शाळे व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचा ताण असतो, यावरून शिक्षक वर्गात गेली अनेक वर्ष नाराजीचा सूर आहे। राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत पुढची बातमी आहे। राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सुरक्षेकरता शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीकरता तसंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे। नाशिक विमानतळावरून नवी दिल्ली आणि इंदूरला जाणारी उड्डाणं आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत। याचबरोबर स्थगित असलेली जयपूर फ्लाईट सेवा देखील पुढील महिन्यापासून नियमित होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गातील लोणावळा ते कर्जत घाटात चढउतारावर प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक वेगवान करण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतलाय। घाटातील 3 ठिकाणी 30 किलोमीटर प्रति तास या वेगमर्यादेचं स्पीड सेन्सिंग डिव्हाइस कार्यान्वित करून गाड्या चालवण्याच्या प्रस्तावाला आरडीएसओने हिरवा झेंडा दाखवलाय। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे।
देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतला जाणार असून प्रवाशांना वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोव्यापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांमध्ये सुरुवात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली। वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचं काम 1.5 ते 2 महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। या मार्गासाठी सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र तसंच केंद्र व राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची गोयल यांनी माहिती दिली। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करा। या कामांना विलंब चालणार नाही। पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होईल असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत म्हणजे आढावा बैठकीत तसे आदेश दिले। ठाणे भाईंदर दरम्यानच्या अतिवेगवान प्रवासाकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 2 महत्त्वाकांक्षी गायमुख फाउंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाउंटन हॉटेल नाका भाईंदर उन्नत रस्ता असे प्रकल्प हाती घेतले। त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि त्याला 5 कंपन्यांनी प्रतिसाद सुद्धा दिला आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईच्या समुद्रकिनारी पसरलेलं धुरकं तसंच वाढलेल्या प्रदूषणाचा मासेमारीवर विपरीत परिणाम झाला आहे। मासळीच्या उत्पन्नात जवळपास 70% घट झाल्यानं मासे महागले। सरंगा आणि सुरमई या मासळीच्या दरात जवळपास 2.5 ते 3 वाढ झाली आहे। त्यामुळे खवय्यांची मोठी पंचायत झाली आहे। म्हाडानं नव्या वर्षात 3 नवे प्रकल्प हाती घेतले आहेत। अभ्युदय नगरचा पुनर्विकास, GTB नगर इथल्या वसाहतींच्या उद्यानातील रहिवाशांचं पुनर्वसन आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून 35,000ची घरनिर्मिती केली जाणार आहे। मुंबईत मेट्रो फेऱ्या सुरू होण्यासाठी कारशेड बांधलं जाण्याची प्रतीक्षा करू नका। जगात कारशेड नसतानाही मेट्रो धावतायत याची जाणीव करून देत दरवर्षी किमान 50 किलोमीटरचे मेट्रो मार्ग बांधण्याचा उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। MMRDA क्षेत्रातील सगळ्या मेट्रोची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितलं आहे। कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारणे-दाखवा नोटीस बजावली आहे। सरकारी किंवा खासगी कार्यालयात नोकरी करून रिक्षाही चालवणाऱ्या चालकांचे परवाने पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द करण्यात येणार आहेत। रिक्षा चालवत असल्याचं निदर्शनास आल्यास नोकरदार रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलंय। दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दुचाकी वितरकांवर कारवाई करण्याचा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागानं दिला आहे। हार्बर मार्गावरील गर्दीचं नियोजन करण्याकरता मध्य रेल्वे प्रशासनाकडून चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येत आहेत। अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यातून समोर आली आहे। गेल्या महिन्यात कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे यांना जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला। यानंतर मोरे याच्या जामीन अर्जावर 10 जानेवारी रोजी निर्णय देण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। रिझर्व्ह बँकेनं मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। मार्च 2025 पर्यंत RBIनं 50 टन सोने खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये
पॅथॉजेनिक एव्हियन फ्लू H5N1 या विषाणूची लागण झाल्यानं 3 वाघ आणि एका उपप्रौढ बिबट्याचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय, बचाव आणि संक्रमण केंद्र इथं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनानं मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं राबवण्यात येत असून त्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होतोय. एसटी महामंडळातील सगळ्या प्रकल्पांची चौकशी करावी अशी महाराष्ट्र कर्मचारी काँग्रेसची मागणी आहे. मुंबई महापालिकेकडून वर्षाला 2 कोटी रुपये स्कायवॉकवर खर्च केला जातो. त्यानंतर सुद्धा या स्कायवॉकची दुरवस्था असल्यावर बोट ठेवण्यात आलं. राज्यात चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 6 वर्षात तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण हे 2024 मध्ये आढळलेले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर आहे. मुंबई शहर तसंच उपनगरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूजमध्ये शनिवारी 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अशी स्थिती पुढील 1 ते 2 दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पहाटेच्या किमान तापमानात घसरण होतीये. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान अर्ध्या डिग्रीपर्यंत ते 3.5 डिग्रीपर्यंत खालावलं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे.